गुड इव्हनिंग मित्रांनो. आपण मार्केटमध्ये आता नवीन व्हिडिओ काढतोय. व्हिडिओचा मार्फत असं की आज माल जास्त आहे म्हणून, पण व्हिडिओचं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये काय परिस्थिती काय नाही, मुलांनी काय केलं पाहिजे काय नाही, धंदा करायचा नाही. आज प्रत्येकाची परिस्थिती आपले गाडीवाले दादा आहे, त्यांना विचारून घ्या लागलं तर तुम्ही काय काय नाही, मालाची परिस्थिती, धंदा करायचा की नाही करायचा. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये काय परिस्थिती काय नाही, मुलांनी काय केलं पाहिजे काय नाही, धंदा करायचा नाही. आज प्रत्येकाची परिस्थिती आपले गाडीवाले दादा आहे, त्यांना विचारून घ्या लागलं तर तुम्ही काय काय नाही, मालाची परिस्थिती, धंदा करायचा की नाही करायचा. माझ्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ, धंदा करायचा की नाही करायचा, किंवा कुठे तुम्ही काम करता, काय पेमेंट मिळतो, कसा मिळतो, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणं. पैसे प्रत्येक ठिकाणी आहे, पण सगळ्यात मोठं जीवाची तळमळ होती. कधी दुसरीकडे जास्त पैसा मिळतो, कमी मिळतो, पण धंदा करायचा की नाही करायचा, गाडीचा धंदा किंवा आपण भाजीचा धंदा काय करतो काय नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्टेप बाय स्टेप धंदे. पण मग आपल्याला काय करायचं, तुमच्या मार्फतून मी हमेशा मी तुम्हाला सांगतो. पण आणि तरुण पिढीनी फक्त धंदा करावा, बिझनेस करावा, कोणाकडे नोकरी करू नये. धंद्यामध्ये जास्त प्रॉफिट करा, थोडं लक्ष देऊन काम केल्यास चांगलं पेमेंट 1000 ते 1200 रुपये पाडू शकता. तर त्यामुळे प्रत्येकाने धंद्यामध्ये लक्ष घालून धंदा करावा असं आमचं म्हणणं आहे. आणि जर आता समजा आपण सपोज एखाद्याने कुठं कामाला गेलाय, त्याचा घरचा परिवार सांभाळायचा म्हणल्यावर प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळे काम आहे. आज प्रत्येक कंपनीचे 9-10 हजार वगैरे बाहेरून पोरं येतात, काम करतात, बरोबर आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं बाहेरचे पोरं येऊन काम करतात, आपल्या मराठी माणसांनी काय केलं पाहिजे, धंदा करायचा की कंपन्यांमध्ये काम केलं पाहिजे? खरं पाहायला गेलं तर MIDC कंडिशन अशी सगळी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती झालेली. बरोबर. जो कोणी आज कोणी परमनंट होणार नाही. आणि धंदा अशी चीज आहे की आपला हक्काचा कुठल्याही प्रकारचा एक पैसा कमवायचं एक साधन आहे. आणि बाहेरून परप्रांतातून खूप लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन हे करतायत. आणि नेतेकडी मंडळी सुद्धा आहे ना त्याच्याच लोकांना सपोर्ट करते, पण महाराष्ट्र माणूस आहे ना मागं पडत चाललेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आपला हा जो महाराष्ट्र आहे हा शेतकरी प्रधान महाराष्ट्र आहे. आणि या शेतकऱ्यांकडून माल घेऊन आम्ही जीवाचा तळमळ करून लोकांपर्यंत जो काही माल पुरवतो, त्यांचा अन्न म्हणजे माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, त्यातली जी एक गरज आहे खास म्हणजे अन्न, ते आम्ही पुरवायचं काम आम्ही करतो. यासाठी कसे झटतो आम्हाला माहिती, आमचे घरचा परिवार वगैरे त्यांना टाइम किती जातो हे फक्त आम्हालाच माहिती. आणि असा हा माल लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला जे यश प्राप्त होते आणि त्याचं जे बेनिफिट आम्हाला मिळतं ते नक्कीच कंपनीच्या पगारापेक्षा जास्त असतं. तर बघितलं तुम्ही, एक म्हणजे सगळ्यात मोठा धंदा करण्याची वस्ती. पण तुम्हाला कसं वाटतं की कंपनीत काम केलं बी चांगलं असतं ना? विषय कसा असतो माहिती का, आताच्या कंडिशन मध्ये परमनंट लाईफ होणार नाही. आणि जे काही आता भावी जीवनाचे जे नवीन तरुण पिढीतले जे मुलं आहे यांचे लग्न कंपनीच्या बेसवर होणारच नाही. का? कारण परमनंट चान्सच राहिला नाही. कारण कंपनीचा मिळणारा पूर्ण बेनिफिट कॉन्ट्रॅक्टर खातो. कंपनीत पगार मिळतो 800 रुपये, पण मुलाला काम म्हणजे त्याचा दिवसाचा पगार मिळतो फक्त 500 रुपये. 300 रुपये बसल्या बसल्या कॉन्ट्रॅक्टर खातो. बघितलं ना भाऊ, मी तुम्हाला पहिले बोललो होतो धंदा करायची परिस्थिती, मी तेव्हाही सांगितलं होतं तुम्हाला. आता प्रत्येकाचे आपण फक्त 2च रिव्ह्यू घेतले, फक्त एक मामाचा आणि भाऊंचा. पण त्यांचं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला कळालं की परिस्थिती काय असती. आज एक महिला असो किंवा पुरुष असो, कुठे बी कंपनीत काम करायला ते प्राधान्य मिळतं. पण तिथं फक्त एवढं की ती मला 9 घंटे तुम्ही कोणाचे फक्त त्यांचे गुलाम राहशाल. इथं तुम्ही राजा माणूस आहे, तुम्हाला कळतं. इथं आपण धंदा जर आपण पाहिजे एकदा कॅमेरा दाखवून द्यायचा किती जणांचं, इकडे पाहून घ्या. हे बघा सर्व बघा कॅरेट भरले, सगळे पिक्चर नाही काही नाही. तर आज महिन्याला कमीत कमी 50 ते 40 हजार महिना कमावता प्रत्येक ठिकाणी. करा धंदा करा, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. बाहेरचे मुलं येऊन बाहेरच्या माणसांनी करतात, मग आपल्या माणसाने काय केलं पाहिजे. म्हणून सांगतात पर्यंत तुम्ही भाऊच्या प्रतिक्रिया विचारा, त्यांच्या मनात तुम्ही विचारून घ्या. अजून विचार लागलं दादा, माझी ना एक 10 वर्षाची मुलगी, बरं का, 10 वर्षाची मुलगी आहे. आता मी इतर काम करतो ना तर ती बी मला छोटी मोठी मदत करते. मी तिला काय करतो, मेथीची जोडी, पालकची जोडी, कोथिंबीरची जोडी, एक वेगळा स्टॉल तिला लावून देतो. आज नाही म्हणलं 3 महिन्याच्या या मेहनतीमध्ये तिचे कमीत कमी नाही 60,000 रुपये तिने शिल्लक पाडलेली त्या पालेभाज्यांमध्ये. ती स्वतः व्यक्ती तिथं वेगळा स्टॉल. आज माझी 10 वर्षाची मुलगी जर ते डोकं लावू शकते तर करायचं. आपल्या मराठी माणसाने काय केलं मराठी पाहिजे, माणसाने फक्त धंदाच करायचा आणि मराठी माणसाने मराठी माणसालाच साथ द्यायची, असं काही पण नाही. ती मराठी माणसं मराठी माणसाला साथ देत नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये मराठी माणसाला साथ देते नाही, त्याचं काय पण
साधा आपण अन्न खातो, आपल्याला कळतं जग कसं आहे. आपण आपलं मानलं तर सगळं जग आपलंय, पण मेरे तेरे केले तर कोणीच कोणाचं होणार नाही. पण मग कंपनी पेक्षा काय वाटतं तुम्हाला? धंदा महत्वाचा. आता मी कंपनीचा जॉब करून परत हा धंदा करतोय. म्हणजे आपल्याला धडाच बरं. हा. म्हणजे मराठी माणूस पुढे जाऊ शकते आता. हो नक्कीच नक्कीच. बरोबर, सगळे हौसा पूर्ण होऊ शकते. सगळे सगळे स्वप्न असतील तर फक्त धंदा. मग तो तुम्ही करा, मेसचे टिफिन हे करा. आता मी कमीत कमी मेसचे टिफिन चालवले काही काळापूर्वी. हॉटेल होतं, स्वतःचं घर घेतलं, गाड्या घेतली, बिझनेस वरच झालं. म्हणजे धंदाच केला बा तुम्ही. फक्त करोना नाही 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 काम केलं तर नाही, धंद्यावरच सगळं होतं. बघितलं आता भाऊ, म्हणून मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की धंदाच करा. केस झाली तर आई वडिलांचं आयुष्य खराब होतं, कारण की आपल्यापेक्षा आई वडिलांचं आयुष्य खराब होतं. त्याचं कारण काय तर लहान मोठं करून दिलेलं असतं आपल्याला चांगलं काहीतरी भविष्यात करावं म्हणून, पण आपले पोरं आणि आई वडिलांचं नाव खराब होतं. म्हणून मी तुम्हाला आताही ऐकलं भाऊचं तुम्ही की धंद्यामध्ये किती पैसा काय माणूस जगू शकतो आणि परिवार चालू शकतोय. तर आपला आता व्हिडिओ आज तुम्हाला मार्केटमध्ये दाखवला, अजून पुढे व्हिडिओ पाठवून द्या. आपण व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. तर ऐकलं आपला सगळं रिव्ह्यू घेतला भाऊ सर्वांचा, म्हणजे भाजीच्या धंद्यामध्ये कसं प्रॉफिट आहे, काय किती प्रतिक्रिया, किती मन दुखणार सुद्धा असे जे आहे बहुत खाली संपलेले माणसं वरती आलेले म्हणजे धंद्यामध्ये. म्हणून म्हणतो तुम्हाला भाजीचा धंदा करा, भाजीचा धंदा करा, भाजीचा धंदा करा. आणि मी तुम्हाला सांगतो कोणीच सांगणार नाही धंदा. मी पहिलेही बोललो आताही बोलतो, कोणीच सांगणार नाही. पण आपल्या मनात भावनेत तसे काहीच गोष्ट नाही की मी जसं करतोय. मी पण किती वेळेस हारलोय, किती वेळेस जिंकलोय, पण परत किती वेळेस हारलोय. पण जिंकण्याची उमेद काय मग ठेवायची, हारणं जिंकणं चालूच राहतं. पण आज जिंकलेलं सारखंच आहे ना, तर धंदा होतोय, करतोय, पैसा पाणी मिळतोय, तेव्हाच आपण करतोय. तात्पर्य इतकंच आहे की प्रत्येक जण सांगतोय, ठामपणाने सांगतोय की धंद्याचं रुटीन काय. आज व्यक्तिमत्व तुम्ही बघा, प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आपलं व्यक्तिमत्व बनवण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक जण आपल्याला पैसा टिकवण्याच्या बाबतीत आहे, प्रत्येक जण आपले दोन पैसे कमवायच्या मागे. तुम्हाला खरंच असं नाही की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 3 मूलभूत प्रयास दिलेले आहेच आपल्याला, आणि तुम्ही खरंच या 3 गोष्टी लक्षात ठेवा. संघर्ष करशाल 100% तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे, कारण तुम्ही आयुष्यात पुढे जाशाल म्हणजे जाशाल. तर आपण आता चला, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्लीज. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि ज्याला खरंच शिकायचं त्यांनी 100% मला फॉलो करा. मला भेटा वाटलं असं तुम्हाला, खरंच मी तुम्हाला सर्व मनापासून सांगेल, माझी 100% गॅरंटी. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद, थँक्यू, बाय. तर पाहिलं मित्रांनो, सर्वांनी नाही आपल्या मार्केट मधल्या गाड्या बघून घ्या, सर्व लेडीज सुद्धा जास्त आहे माल घेण्यासाठी. प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी येतात बिचारे, पण मग पोट भरण्यासाठी बी आणि 2 पैसे वाचता बी. असं प्रत्येक जण म्हणतं पोटासाठी कोणी काय करतं, पण बघून घ्या तुम्ही मालाची गर्दी बघा, मार्केटची गर्दी बघून घ्या. प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या, सगळे व्यवस्थित मालाची पोझिशन असते. काम करण्याच्या तर काही बी होणार.